नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं आणि कोणत्या लेवल वर्कआउट झाल्या आणि उद्या जिथे की बँक निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामध्ये महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, त्याबरोबरच आता निफ्टीने जे काही रेजिस्टन्स किंवा ATH आज बनवलं आहे त्यानंतर काय होऊ शकतं हे आपण पाहणार आहे. त्या अगोदर आपण काल काय चर्चा केली होती, कालही किंवा परवाही 2-3 दिवस झाला आपण एकच गोष्टीवरती फोकस करतो आहे की ट्रेड थोडा सावध करायचा आहे, क्वांटिटी कमी ठेवायची आहे. आता जी महत्त्वाची लेवल होती वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेली असू द्यात किंवा डेली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेली जी महत्त्वाची लेवल होती ती होती 24,420 आणि आता आपण त्याच्या वरती बंद आहोत. इथे जरी 24,417 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे थोडं वरती असणार आहे त्याच्या. तर जी महत्त्वाची लेवल होती त्याच्यावरती आता आपण क्लोज झालेलो आहोत. आता आपल्याला उद्यासाठी जी लेवल आपल्यासाठी निघून येत आहे ती लेवल असणार आहे 24,600. मी कालही सांगितलं होतं तर आपल्यासाठी 24,600 ही लेवल ओपन होती. डेली बेसिसवरती जर तुम्ही विचार करताय तर उद्यासाठीच्या ज्या महत्त्वाच्या लेवल असणार आहे म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जायला सुरुवात करत आहे तर एक थोडा वेळ वाट पहा. 24,450 ब्रेक होत आहे तर डेफिनेटली तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. त्यानंतर 24,520 आणि 24,600 या दोन टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आता 24,600 कदाचित उद्या, कारण का मार्केटमध्ये काय झालं आहे, ब्रेकआउट आला आहे किंवा वरती आहे मार्केट, परंतु अगदी स्लोली वरती जाते. आजचं पूर्ण दिवसभराचं कामकाज जरी पाहिलं तुम्ही तर एवढी चांगली मुवमेंट नाही आहे. जरी इथे जाऊन क्लोज झालेलं असलं तरीही अगदी 100-125 पॉईंटमध्येच पूर्ण दिवस किंवा छोटे छोटे कॅन्डल बनत होत्या. त्यामुळे ऑप्शन प्रीमियम पाहिजे तसे वाढले नाहीत. नक्कीच बऱ्यापैकी वाढलेले आहेत गेल्या 2-3 दिवसाची तुलना केली तर, पण जसे पाहिजे तसे वाढलेले नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्ष ठेवणं गरजेचं आहे की विक्समध्ये खूप मोठे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईडवेज मार्केटमध्ये जर विक्स वाढतोय तर याचा अर्थ मार्केट मोठ्या मुवमेंटसाठी तयार होते किंवा स्वतःला प्रिपेअर करते. मग ही मुवमेंट आज जे अमेरिकेमध्ये होऊ शकतं, जेरेमी पॉवेल साहेब आहेत त्यांच्या काँग्रेससमोर जे असं त्यांना सांगावं लागतं की आपण काय केलं आहे काय नाही, तर त्यानंतर जर ते काही हॉकिश बोलले तर एक मोठं ट्रिगर होऊ शकतो. किंवा प्री बजेट रॅली ज्याला आपण म्हणतो, कारण का जे आपलं या वर्षीचं बजेट झालं ना त्यावेळेस मार्केटमध्ये काहीही झालेलं नव्हतं. म्हणजे जी मोठी हाईप बनली परंतु ते पूर्ण बजेट नसल्यामुळे काहीही झालेलं नव्हतं. पण या बजेटमध्ये आणि मोदी गव्हर्नमेंट फर्स्ट टाईम असं झालं आहे की ते कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे याचा काय इम्पॅक्ट बजेटवरती पाहायला मिळतो आहे हे थोडं अनसर्टन आहे सगळ्यांसाठीच. म्हणून आता काय होऊ शकतं, विक्स वाढू शकतात, जे प्रीमियम आहेत ते अचानक हाईक होताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि ही प्रिपरेशन सध्या चालू आहे असं दिसतंय, कारण का विक्समध्ये खूप जंप पाहायला मिळतो गेले 2-3 दिवसापासून आपल्याला. आणि मग यासाठी आता प्रिपेअर व्हायचे. याचा परिणाम काय होऊ शकतो, जर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलं, प्रॉफिट बुकिंगचे लेवल सांगतो आता, तर एक ते सुद्धा शार्प असू शकतो. किंवा जर असंच सस्टेन होतं आहे मार्केट तर एक चांगली मोठी अपसाईडची कॅन्डल बनताना पाहायला मिळू शकते. कारण का 4-5 दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ मार्केटने इथे घालवलेला आहे. मार्केटने इन द सेन्स खास करून निफ्टीने, बँक निफ्टी तर त्याच रेंजमध्ये आहे, निफ्टी तरी निघलेली आहे त्याच्यावरती, परंतु बँक निफ्टी त्याच रेंजमध्ये आहे. म्हणून या दोन्ही गोष्टींसाठी प्रिपेअर राहायचं आहे. वरच्या लेवल तर आता तुम्हाला समजलेले आहे 450च्या वरती डेफिनेटली आपण बाईंग साईडचाच विचार करणार आहोत. जर फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन मार्केट खाली येते तर ॲटलिस्ट 24,320 ही जी लेवल आहे, 320 म्हणजे हा जो झोन आहे 320-340चा, इथपर्यंत बाय ऑन टिप्स. कोणत्याही कंडिशनमध्ये इथे सेलिंगचा विचार करायचा नाही आहे. विकली ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस करूयात की मार्केट सगळं प्रेशर येऊनसुद्धा फॉल का आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही, त्यावरती आपण थोडीफार चर्चा करूयात विकली ॲनालिसिसमध्ये. आत्ता फक्त एवढंच समजून घ्या की 24,320पर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये बाय ऑन टिप्समध्ये 360ला असू शकतं, 320ला असू शकतं किंवा 380ला छोटा मोठा जो सपोर्ट बनला आहे तिथपर्यंत आपल्याला बाईंगची सिच्युएशनच शोधायची आहे. आणि मग तिथे कॉलची पोझिशन जे काही तुम्हाला योग्य वाटत आहेत विक्स पाहून त्या पद्धतीनेच ट्राय करत. जर 24,320 उद्या ब्रेक होताना पाहायला मिळतं आणि एखादी 15 मिनिटाची कॅन्डल जर त्याच्या खाली बंद होती आहे ना तर आपण पुन्हा मोठ्या फॉलसाठी तयार होत आहोत हे लक्षात घ्या. मोठा फॉल इन द सेन्स अगदीच डाऊनफॉल सुरू होईल अशातला भाग नाही आहे, परंतु अगदी 24,150पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. म्हणजे 100 ते 150 पॉईंटचं टार्गेट तिथे असणार आहे. मग त्याला तुम्ही डिवाईड करा 250 आणि 150मध्ये करा किंवा 220, 150 आणि त्याच्यानंतर 24,050 ही जी लेवल आहे तिकडे जाण्याची तयारी होत आहे. फक्त एक लक्षात ठेवा, डाऊन साईडचं अजूनही मार्केटमध्ये असं नाही आहे की सेलिंग प्रेशर येतो आहे आणि मार्केट त्यामध्ये वाहत जातं आहे, कारण का कुठूनही बाईंग येत आहे. म्हणून डाऊन साईडचे जेव्हाही ट्रेड प्लॅन करताना SL स्ट्रिक्ट ठेवायचं आहे. हेच तुमच्या हातात आहे सध्याला, दुसरं तुम्ही काही वेगळं करू शकत नाही आहे. SL स्ट्रिक्ट ॲटलिस्ट, म्हणजे बरेचसे लोक आहेत जे SL ॲडजस्ट करत राहतात, परंतु डाऊन साईडच्या ट्रेडमध्ये तो विचार करू नका आणि स्टॉप लॉस ट्रेल करत चला, थोडं बहुत प्रॉफिट बुक करत राहा. हे जास्त महत्त्वाचं आहे. कधी 24,320च्या खाली निघेल तर तोपर्यंत कोणताही विचार करायचा नाही आहे
शॉर्ट पोझिशनचा. जरी इथून फॉल आला हे 70-80 पॉईंट जाऊ देत किंवा वरती ओपन होऊन खाली येते ते जाऊ द्यात. गॅपअपच्या केसमध्ये सुद्धा गॅपअप कुठे होतं आहे, 450-460ला होतं आहे. थोडा वेळ सस्टेन करून नवीन ब्रेकआउट होतो आहे, बाईंगचाच विचार करायचा आहे. आणि मार्केट स्लोली वाढू द्यात. मोठी मुवमेंटसाठी प्रिपरेशन आहे, मार्केट तयार होत आहे. फक्त ते आत्ता येते आजच्या ट्रिगरवरती किंवा नेक्स्ट वीकमध्ये प्री बजेटची जी रॅली असेल किंवा जो फॉल असेल जे काही होईल तेव्हा मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. आता सगळ्यात क्युरियस केस आहे ती बँक निफ्टीची. बँक निफ्टी खरं तर हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं की जर एवढ्या दिवस गेल्या कित्येक दिवस आपण पाहतो एक छोटीशीच रेंज बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते. ना याच्या वरती जाते ना याच्या खाली जाते. म्हणजे खाली जी लेवल आहे कालही डिस्कस केलं तर जोपर्यंत 52,300 ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा ट्रेड बनणार नाही आहे. आणि वरती 52,750-800 हा झोन ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत सी साईड म्हणजे कॉल साईडचा ट्रेड आपल्याला बनणार नाही. म्हणजे इथे बाईंग बनू शकत नाही आहे, याच्याशिवाय सेलिंग बनू शकत नाही. तीच रेंज आहे 300-400 किंवा 500 पॉईंटची जी रेंज आहे त्याच्याशिवाय कोणताही ट्रेड प्लॅन होणार नाही. उद्यासुद्धा तेच लक्षात ठेवा. अजून एखादा दिवस उद्या एक्सपायरी आहे, कदाचित ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे, ब्रेकडाऊन जे काय होईल पण ते उद्या शक्यता आहे. पण याच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही आहे ना तोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये ॲटलिस्ट बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. मग आता बाहेर पडल्याच्या नंतर कशा पद्धतीने ट्रिगर होऊ शकतात लेवल किंवा काय टार्गेट असू शकतात. तर जी महत्त्वाची लेवल आहे उद्या आपण खरं तर 700च्या वरती विचार करू शकतो, पण अगदी सेफ साईड 52,800 ही लेवल मार्क करून ठेवा. 52,800 मध्ये फ्लॅट ओपनिंग नंतर जाऊ द्यात किंवा गॅपअप ओपनिंग नंतर जाऊ द्यात. फ्लॅटने इथे जाऊन थोडं वेळ सस्टेन करून ब्रेकआउट आलं तर तो बेस्ट असू शकतो किंवा याच्यावरती गॅपअप ओपन होऊन पुन्हा इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतोय ना तो बेस्ट बाईंग चान्स असू शकतो. त्यानंतर तुम्ही 500 पॉईंटची अपसाईडची मुवमेंट पाहू शकता. आता या 500ला तुम्ही डिवाईड कसं करू शकता तर 53,050 ते 75 हे पहिलं टार्गेट आणि 53,300 हे तुमचं दुसरं टार्गेट असू शकतं. अगदीच काही पॉझिटिव्ह आलं कारण का गेल्या काही दिवसापासून ज्या छोट्या रेंजमध्ये आहे शॉर्ट कवरिंग जर आलं तर अगदी 53,500 सुद्धा पाहू शकता. पण 53,500 याच्यासाठी ट्रेड प्लॅन करायचं नाही, ट्रेड प्लॅन करायचं आहे 53,300. आणि मग जर मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला तसं दिसते की वरती जाऊ शकतं तर तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करून काही क्वांटिटीज 53,500साठी ठेवू शकता. आता डाऊन साईडसुद्धा अगदी तसंच आहे. जर 52,300 ब्रेक होताना पाहायला मिळते डाऊन साईडला 52,300 जर तुम्हाला ब्रेक होताना पाहायला मिळते एखादी 15 मिनिटाची कॅन्डल याच्या खाली बंद होती आहे तर लक्षात घ्या इथे सुद्धा 500 ते 600 पॉईंटचा फॉल तुम्हाला उद्या एक्सपायरीला पाहायला मिळू शकतो. मग याला कसं डिवाईड करू शकता तर 52,050 52,075 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं आणि त्यानंतर 51,750 51,800पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. मध्ये आता दुसरं एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका. याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की इथे मी पुट घेईल इथपर्यंत बुक करेल पण ते होताना पाहायला मिळत नाही. मध्येच छोटे छोटे कॅन्डल बंद आहेत, उद्या एक्सपायरी आहे, प्रीमियम खूप फास्ट कमी होऊ शकतं. त्यामुळे बेटर राहील की याच्या बाहेर पडल्याच्या नंतरच ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता मार्केटमध्ये फॉल काय येत नाही एवढं प्रेशर असून तर ते आपण विकली अनालिसिसमध्ये पाहूयात. सध्या सावध ट्रेड ज्यांना बाईंग करायचं आहे त्यांनी निफ्टीला प्रेफरन्स द्या आणि डाऊन साईड जर ब्रेक होते तर बँक निफ्टीला प्रेफरन्स द्या हे लक्षात घ्या. म्हणजे जर डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे तर बँक निफ्टी बेस्ट असू शकतं, अपसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे आहेत तर निफ्टी बेस्ट असू शकतं. आणि उद्या एक्सपायरी ट्रेड जोपर्यंत 52,800च्या वरती ॲटलिस्ट सस्टेन करत नाही तोपर्यंत करायचा नाही आहे. आणि जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.